मित्रांनो, आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते ऐकण्याची हिंमत सगळ्यांकडे नसते, कारण सत्य नेहमी कडू असतं. विशेषतः जेव्हा ते मनाला फाडून टाकणारं सत्य असतं. आणि आजचं सत्य काय आहे हे माहिती आहे. आपण आपल्या आयुष्यात जेवढं दुःख सहन करतो त्यातलं 90% दुःख इतरांमुळे नसतं, आपल्या स्वतःच्या भावांमुळे म्हणजे स्वतःच्या अहंकारामुळे असतं. हो, आपण स्वतःच आपल्या आयुष्याचं शत्रू आहोत. आपलं मन दररोज जळतं रागाने, मत्सराने, अहंकाराने, ताणाने, भीतीने, अपमानाच्या आठवणीने, आणि आपण त्या भावनांना घट्ट आवळून धरतो आणि जपतो. अगदी जणू काही त्या भावना आमच्या आयुष्याची संपत्ती आहेत. कोणाचा राग मनात तर ठेवणार आपण 3 दिवस नाही, आपण तर 3 वर्ष ठेवतो, कधी कधी 30 वर्ष देखील. मत्सर मनाला आग लावतो, अहंकार घशातल्या काट्यासारखा अडकतो, अपेक्षा डोक्याला व्यापून टाकतात आणि माणूस स्वतःला खातो. कोणत्याही शत्रूने तुम्हाला इतकं नुकसान केलं नाही जितकं तुमच्या स्वतःच्या मनाने केलं आहे. पण आज तुम्ही भाग्यवान आहात, कारण आज मी तुम्हाला संत तुकाराम महाराजांचा असा एक अभंग देणार आहोत, जो मन फाडून आतल्या जखमा दाखवतो आणि त्यावर औषधही ठेवतो. आजच्या एका तासाच्या या प्रवासात तुम्ही स्वतःला ओळखाल, मन समजाल आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या भावना तुमच्यावर कसे राज्य करतात ते उघड पडेल. हा अभंग सौम्य नाही, प्रेमळ नाही, हा अभंग थेट हृदयाच्या पोटात घुसून बसतो. चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आठवणीने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पहिल्यांदा अभंग वाचूया. तुझे वर्म भावे माझ्या पडियले भावे, रूप कासाविसे परी, धरून राहिलं अंतरी, नेदी हो तुटी भेटविन हृदयी, तुका म्हणे देवा हे चिंतन तुझीशी सेवा. वर्म म्हणजे जिथे जखम असते तिथे दाबलं की माणूस तरपडतो. तुकाराम महाराज म्हणतात, देवा माझं वर्म म्हणजे माझं स्वतःचे भाव. आपण विचार करतो आपल्याला दुखवणारे लोक किती आहेत, परिस्थिती आहे, नशीब आहे. नाही, सगळं जास्त दुखवणारं काही असेल तर आपलं मन आहे. तुम्हाला राग आला तर दुसरा दोषी का, राग हा तुमच्या मनात आहे. मत्सर आला तर दुसरा दोषी का, मत्सर हा सुद्धा तुमच्या मनात आहे. तुम्ही अपेक्षा ठेवतात आणि त्या तुटतात. तर ती चूक कोणाची, तर तुमच्या अपेक्षांची. तुकाराम महाराज आपल्याला आरशात उभं करतात. माणूस बाहेर नाही तर आतून हरतो. राग, मत्सर, भीती आणि ताण ही तुमची अंतर्गत सेना नाही, तर ती तुमच्यातली भस्मासूर सेना आहे. ती रोज तुमच्यावर हल्ला करते, ती रोज तुमचं आयुष्य खात असते, ती रोज तुमचं मन जाळत असते. आणि सर्वात दुःखद गोष्ट, तुम्हालाच याची जाणीव नसते. या ओळी तुकाराम महाराजांचं पूर्ण मनशास्त्र सांगतं. तुझं वर्म म्हणजे तुझेच भाव. मन नियंत्रित केलं नाही तर जगातल्या काही तुम्हाला वाचू शकत नाही. कासव काय असते, कासव काय करते, बाहेरून शांत दिसते पण आतलं जग सावध, ताणलेलं कडक. तुकाराम महाराज म्हणता, माणसा तुझंही तेच, वरून तू शांत हसतमुख बोल का, पण आत काय आहे हे तूच जाणतोस. आत दडलेला आवाज, दाबून ठेवलेली चीड, मनातली असहाय्यता, कधीच न सांगितलेले दुःख, जुने अपमान, न व्यक्त झालेली वेदना आणि अपेक्षांचं ओझं. बाहेरून हसलं तरी आत कसं दिसतं, जणू कासवांचं कवच शांत दिसतं आणि आत तणावाचं मैदान असतं. आपण किती गोष्टी मनात दाबून ठेवतो, किती वर्षापासून. लहानपणाचं दुःख, नात्यांमधली नाराजी, कोणाचं वाईट बोलणं, कोणाचं अपयश, कोणाचं सोडून जाणं, आपल्या अपुऱ्या इच्छा, आणि ती सगळी पर्वतराशी आपण आत धरून ठेवतो कासवासारखं. ही ओळ हा प्रश्न विचारतो, काय गरज होती एवढं मनात दडवून ठेवायची. मन फुटतं, तुटतं, जळतं आणि आपण ते झाकून ठेवतो, कारण लोक काय म्हणतील. तुकाराम महाराजांचा संदेश स्पष्ट, भावना दाबून ठेवणं म्हणजे स्वतःचा नाश करणं. नेदी हो तुटी भेटवेन हृदयी. महाराज म्हणता, ही एवढं सगळं आत धरून ठेवलं की मी तुटायला लागलो. दाबलेल्या भावना बोलतात, दुःख, अपेक्षांचं वजन, शंकेचं विष, मत्सराची जळजळ, सगळं मिळून काय होतं, माणूस तुटतो, अंतर्बाह्य तुटतो, शांतता मरते आणि आनंद गाडला जातो. तुम्ही कधी लक्ष दिलंय, रात्री उशीवर डोकं ठेवताच मनात त्या जुन्या गोष्टी का जाग्या होतात, कारण त्या कधीच व्यक्त केलेल्या नसतात. मनाला आराम नसतो, मनाला प्रकाश नसतो,
आपला मित्र नसतं मग काय करायचं. तुकाराम महाराज उत्तर देता, भेटवैन हृदयी म्हणजेच देवाशी भेट, मन मोकळं करणं, चिंतन ध्यानात आता आजची जागा निर्माण करणं, ही ओढ देवाशी हृदयाची भेट झाली की मनाच्या तना भरून लागतात. तुका म्हणे, देवा चिंतन ही तुझी सेवा. शेवटची वळ म्हणजे जीवनाचा नियम. तुम्हाला मंदिरात धूप व्हायचं असेल तर वाहू द्या, दान करायचं असेल तर करा, भजन म्हणायचं असेल तर म्हणा, सगळं चांगलं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात, देवाची खरा सेवा म्हणजे चिंतन, मनाला देवाशी जोडणं. चिंतन म्हणजे काय? मन शांत करणं, राग सोडणं, आतलं ओझं हलकं करणं, भावनांची साफसफाई करणं, अहंकार वितळवणं, स्वतःला पाहणं, देवाच्या प्रकाशात बसणं. अरे बाबा, देवाला तुमच्या नारळाची फुलांची प्रसादाची गरज नाही, तो स्वतःच तुमचा विश्वाचा स्वामी आहे. देवाला हवंय फक्त तुमचं मन, मनाची स्वच्छता आणि मनातली ओल आणि मनाची प्रार्थना. चिंतन हेच देवाचं मंदिर आहे. मित्रांनो, या संपूर्ण अभंगाचा फक्त एकच अर्थ आहे, तुम्हाला तुमच्या भावनांनी हरवल्या आहेत तर जगातलं कुठलंही यश तुम्हाला काही देऊ शकत नाही. माणूस बाहेरून जिंकतो तेवढा आतून जिंकलाच तर. राग सोडा, मत्सर जाळून टाका, अपेक्षा हलक्या करा, ताण सोडून टाका आणि अहंकार दूर ठेवा. हे सगळं कोण शिकवत नाही तर तुकाराम महाराज शिकवतात. आणि मन शांत करायचं असेल तर, मन हलकं करायचं असेल तर एकच उपाय, देवाचं चिंतन. त्याचं नाव, त्याची आठवण, त्याचा विचार मनाला सावरतो, जखमा भरतो, भावना स्वच्छ करतो, मनाला प्रकाश देतो. आजचा हा 1 तास म्हणजे जवळजवळ 7 ते 8 मिनिटं जर मनापासून ऐकला असेल तर तुम्ही बदलण्यास सुरुवात केली आहे. तुमचं मन तुमचं मंदिर, त्यात देव बसवायचा असेल तर तुमचे पहिले भाव साफ करा. तुकाराम महाराजांचा संदेश हाच अभंग आहे आणि हाच प्रवास आहे. सुरुवात करण्यापूर्वी एक गोष्ट कानात घालून घ्या, हा चॅनल तुमचा पॉझिटिव्हिटी पाजळणार आहे. कृत्रिम आध्यात्मिकचे गुलाबी ढग दाखवणारे व्हिडिओ नाही. इथे सत्य सांगितलं जातं, जे सत्य तुम्हाला आतून हलवतं, हादरवतं आणि बदलायला भाग पाडतं. म्हणून तुम्हाला हा आवाज, ही शैली, ही धार आवडत असेल तर, खरंच स्वतःला सुधारायचं असेल तर आत्ताच हो आणि या क्षणी चॅनलला सबस्क्राईब करा. कारण पुढे काय सांगणार आहोत ते ऐकून तुम्ही पुन्हा परत येणार आहोत. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा चॅनल त्या लोकांसाठी नाही जे ऐकायला येतात. हा चॅनल त्याच लोकांसाठी आहे स्वतःला बदलायलाच असतं. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी वाजवा आणि सुरू करूया एका तीक्ष्ण आणि तिखट कडू पण जिवंत करणाऱ्या आध्यात्मिक प्रवासाची. जर तुम्हाला हा आजचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मनाला हलवून गेला असेल तर काहीतरी आत तुटलं, वितळलं किंवा बदलायला सुरुवात झाली असेल तर लक्षात ठेवा, हे व्हिडिओ बनवण्याचं कारण तुमची वेळ भरून काढणं नाही तर तुमचं मन धुणं, तुमचं अहंकार वितळवणं आणि तुमचं जीवन जागं करणं आहे. म्हणून या व्हिडिओला लाईक करा, कारण एका क्लिकने याची किंमत ठरते. कमेंट्समध्ये जय हरी लिहा, कारण शब्दांची ऊर्जा मन बदलते. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कुणाला तरी पाठवा ज्याला शांतता हवी आहे पण कसं मिळवायचे ते कळत नाही. हे फक्त भक्ती नाही तर मनाची क्रांती आहे. आणि जर तुम्ही या क्रांतीचा भाग बनत राहायचं ठरवलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब ठेवा, कारण पुढचा प्रवास अजून खोल आणि धारदार आहे, अजून परिवर्तनकारक आहे. जय हरी माऊली.